नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामा संपतराव गायकवाड। आजच्या तासिकेमध्ये 9व्या क्रमांकाच्या या तासिकेमध्ये तुम्हा सर्व मित्रांचं स्वागत करतो, जे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून पोलीस व्हायचं स्वप्न उराशी बाळगून प्रचंड कष्ट करत आहेत। अशा सर्व मित्रमैत्रिणींना, भावांना आणि बहिणींना अनेक उत्तम शुभ आशीर्वाद देऊन आजच्या आपल्या तासिकेला आपण सुरुवात करत आहोत। यूट्यूबच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो निवडलेला विषय असा आहे की 2016 सालपासूनच्या जितक्या जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस भरती प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले गणिताचे प्रश्न तसेच काही बुद्धिमत्तेचे प्रश्नही या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून सोडवायचा आणि समजावून सांगायचा प्रयत्न आम्ही करत आहोत। या सर्व प्रयत्नांना तुमची योग्य साथ मिळावी अशी अपेक्षा आहेच। जे कोणी तरुण मित्र पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील तर निश्चित आमचे चॅनल तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा। तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबमुळे व्हिडिओ निर्मितीचा आम्हाला उल्हास येतो आणि त्याचबरोबर नवीन नवीन प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडवायलाही आम्हाला आनंद मिळतो। आणि म्हणून मित्रांनो, तुमच्या सर्वांची साथ आम्हाला मिळणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून आम्हाला व्हिडिओ निर्मितीसाठी आनंद मिळतो। तर मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या तासिकेमध्ये स्वागत। सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरतीची जी प्रश्नपत्रिका होती 2016 सालची, तिची आपण त्यातील गणित समजावून घेत आहोत। आज एकंदरीत 5 ते 6 गणित या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून द्यायचा प्रयत्न करेल। यामध्ये काही तुमच्या सूचना असतील तर व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला त्या आठवणीने कळवा। आम्ही त्या सूचना पुढच्या व्हिडिओमध्ये दुरुस्त करायचा प्रयत्न करूया। तर वळूया, पहिला प्रश्न आहे म्हणजे काही आजच्या याच्यातले ते इतके सोपे प्रश्न तुम्हाला असं वाटेल की इतके सोपे प्रश्न कसे काय परीक्षेला विचारले। 76 क्रमांकाला माझ्याजवळ असलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही। खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही। कोणती मूळ संख्या नाही म्हणजे मूळ संख्या कोणती नाही असा प्रश्न विचारलेला आहे। ऑप्शन ए दिलेला आहे 2, पर्याय बी दिलेला आहे 3, पर्याय सी दिलेला आहे 6 आणि पर्याय डी दिलेला आहे 7। असे एकंदरीत 4 पर्याय तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नामध्ये दिलेले आहेत आणि विचारले की यापैकी कोणती मूळ संख्या नाही। अर्ध्या मिनिटाचा ब्रेक घेतो, पाणी पितो आणि या प्रश्नावरती येतो। तर प्रश्न अतिशय सोपा आहे मित्रांनो आणि बऱ्याचदा पहिल्यांदाच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षेला एवढे सोपे प्रश्न आहेत तसं नसतं। ही ठराविक 5-6 प्रश्न एकदम सोपे दिलेले असतात। परीक्षेचे जे काही युनिट आहे ते ठरवायचे प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न याच प्रश्नांमध्ये लपलेले असतात आणि ते प्रश्न मात्र बरेचसे त्याची काठिण्य पातळी खूप मोठी असते, अवघड असतात आणि ते सोडवण्यासाठी आपल्याला प्रचंड सराव करावा लागतो। आता मूळ संख्या मीन्स प्राईम नंबर। मूळ संख्येची व्याख्या जी आहे, अशा संख्या ज्या संख्यांना फक्त तीच संख्या किंवा 1 हा अवयव असतो, म्हणजे 1ने किंवा त्या संख्येने सोडून इतर कुठल्याही संख्येने त्या संख्येला भाग जात नाही, त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। पोलीस भरतीला सर्वसाधारणपणे 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यावर आधारित प्रश्न विचारले जातात। तर मग ह्या मूळ संख्या तुम्हाला सर्वांना मुखपाठ असल्याच पाहिजे। त्या मूळ संख्या, आता याचं उत्तर 6 आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, म्हणून मग आपण पुढचं विश्लेषण, कारण 2, 3, 7 या मूळ संख्या आपल्याला विचारलं, मूळ संख्या नाही तर मूळ संख्या कोणती नाही, 6 ही मूळ संख्या नाही, कारण 6 ही समसंख्या आहे। तसेच 6ला 6ने व 2ने आणि 1ने आणि 3ने निश्चित भाग जातो, म्हणून 6 ही मूळ संख्या नाही। मग मूळ संख्या ज्या आहे 1 ते 100 पर्यंतच्या त्या आहे 2, 3, 5, 7,
11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, त्यानंतर 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, तर 83, 89 आणि 97. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही मित्रांनो या मूळ संख्या मुखपाठ असल्या पाहिजे. आमचा व्यवसाय असतो, गेली 25-30 वर्षापासून आम्ही हे शिकवतो आणि म्हणून आम्हाला हे मुखपाठ झालेलं असतं. तसं तुम्हालाही मुखपाठ होणं जरुरी आहे, तरच तुमचा परीक्षेचा रिझल्ट येऊ शकतो. आणि म्हणून येऊ शकतो म्हणजे यावा अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. तुम्ही सर्वजण यावर्षी पास होणारच आहात. त्याचबरोबर तुमची यावर्षी जिल्हा पोलीस दलामध्ये निवड होणारच आहे याची मला 100% खात्री आहे. माझ्या सर्व संपूर्ण शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत, काळजी करू नका मित्रांनो. बघा, एकंदरीत 25 मूळ संख्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. म्हणजे एक जर सोडून दिला तर 1 ते 100 पर्यंत साधारणतः 25 मूळ संख्या आहेत हे आपल्याला माहिती आहे. आणि मग 6 त्यामध्ये नाहीये, म्हणून 6 ही मूळ संख्या नाही. पहिला प्रश्न अतिशय सोपा होता. आता वळूया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. तर हे जे सुरुवातीचे प्रश्न राहतात प्रश्नपत्रिकेमध्ये एकदम किरकोळ असतात आणि साधारणपणे 10वी-12वी पास झालेल्या सर्वच मुलं प्रश्न सोडू शकतात. आणि म्हणून हे तुम्हाला गणितामध्ये सुरुवातीला दाखवलेले छोटे छोटे प्रश्न असतात. बघा, पुढचा प्रश्न त्याहीपेक्षा सोपा आहे. 77वा प्रश्न आहे. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 बेरीज करा. कंसामध्ये दिलेलं आहे, बेरीज करा. बघा, अतिशय सोपा असा प्रश्न आहे. पर्याय वाचून दाखवतो. पर्याय क्रमांक 1 20, पर्याय क्रमांक बी 21, पर्याय क्रमांक सी जो आहे 22, पर्याय क्रमांक डी जो आहे तर तो दिलेला आहे 23. आता बेरीज करा म्हणल्यानंतर अत्यंत सोपी आहे. तुम्हाला सर्वांना या बेरजा येतात आणि म्हणून नव्याने काही याची बेरजेची मांडणी करायची गरज नाही आहे. सर्वजण जाणतात की ही बेरीज किती येणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो प्रश्न विचारलेले असतात. हुरळून जाऊ नका. तुम्हाला वाटेल अरे बापरे एवढी इतकी सोपी प्रश्न असतात. तर त्यामुळे मग तुम्हाला वाटेल की पोलीस भरतीचे गणित अतिशय सोपे असतात, परंतु तसं होत नाही. यावरची काठिण्य पातळी हळूहळू वाढत जाते. परीक्षेमधली फक्त ही मांडणी असते आणि म्हणून ही मांडणी एकदा चांगल्या पद्धतीने लक्षात जर तुम्ही घेतली तर मग तुमच्या लक्षात येईल की पुढं कशा पद्धतीने प्रश्न वाढत जातात. आणि म्हणून मित्रांनो अशा सुरुवातीला जे काही प्रश्न दिले असतात त्याच्यावरती गुरळून जायचं नाही. गणिताचा तुम्हाला प्रचंड अभ्यास त्या ठिकाणी करावा लागेल. आता बेरीज जर केली तर एकदम सोपं. या ठिकाणी 1, 2, 3, 3, 3, 6, 6, 4, 10, 15, 6, 21, 6, 5, 11, 4, 15, 15, 3, 18, 2, 20 आणि 21. अशा पद्धतीने बेरीज तुम्ही करू शकता. ही बेरीज व्यवस्थित आहे. बघा, मी बेरीज समजून सांगताना जशी डावीकडून उजवीकडे केली तशी उजवीकडून डावीकडे करायची. म्हणजे कदाचित एखादा दुसरा हातचा कुठं राहायला विसरला तर तो आपल्या लक्षात येऊ शकतो. इकडून केल्यानंतर जी बेरीज येते तीच बेरीज इकडून पण आली पाहिजे, तरच तुमचं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरच गोळा डार्क करायचा किंवा टिक मार्क करायचे जे काय असेल ते. बघा, 1, 2, 3, 3, 3, 6, 6, 4, 10, 15, 16, 21, इकडून 6, 5, 8, 4, 15, 18, 20 आणि 21. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला बेरीज करायची आहे. आशा करतो की तुम्हाला सर्वांना ही बेरीज समजलेली असेल. तर आता 77वा प्रश्न झाल्यानंतर 78वा प्रश्न आहे. तोही अत्यंत सोपा आहे. तुम्ही म्हणता सर सगळेच प्रश्न सोपे म्हणायला लागले. सोपेच प्रश्न आहेत. बघा, 4 अधिक 5 वजा 3 अधिक 1 वजा 5 बरोबर किती? पर्याय दिलेले पर्याय ए 2, पर्याय बी 19, पर्याय सी 11 आणि पर्याय डी 7. तर मित्रांनो एकदम सिंपल आहे. वजा अधिक अगोदर काढून टाकायचे. अधिक 5 वजा 5 कटून गेले. शिल्लक राहिले 4 वजा 3 अधिक 1. नेहमी बेरीज अगोदर करायची. धनधनची बेरीज केली 4 आणि 1 5, 5 वजा 3 म्हणजे शिल्लक राहतात 2. अशा पद्धतीने केवळ अर्ध्या मिनिटामध्ये तुम्ही सिंपल हे टेक्निक वापरून बेरीज वजाबाकी करू शकता. कधी पण ज्यावेळेस अशा पद्धतीने गणित येईल त्यावेळेस तुम्ही पक्क लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे. तर सिंपल तुम्हाला करायचं आहे फक्त की अगोदर जे वजा अधिक आले ते काढून टाकायचे आणि सुरुवातीला
संपूर्ण अंकांची बेरीज करून घेऊन नंतर मग वजाबाकी करायची. वजाबाकी ही कुठल्याही पदावलीमध्ये नेहमी शेवटी करायची, हे चांगलं लक्षात ठेवा. वजाबाकी कधी अगोदर करायची नाही. हे लक्षात. उत्तर काढायची शेवटची स्टेप म्हणजे ती असते वजाबाकीची, त्याच्यानंतर प्रश्नाचं उत्तर लिहायचं. चला वळूया. 3 प्रश्न झालेत. आता आजचा 4था प्रश्न म्हणजे 79 क्रमांकाचा प्रश्न आता या ठिकाणी लिहितो. तोही एकदम सोपा आहे मित्रांनो. 79 79 ही बेरीज करायची, परंतु दशांश अपूर्णांकांची बेरीज नाही. आजच्या तासिकेतील 4था प्रश्न. तर हा प्रश्न आहे 0.573 अधिक 0.0214 अधिक 0.0. आता ती संख्या पुढे मावणार नाही, म्हणजे स्क्रीनमध्ये दिसणार नाही, समोर लिहितो. अधिक 0.000003 आणि 5. अत्यंत सोपा प्रश्न आहे. तुम्हाला वाटेल एवढे सोपे प्रश्न कसा सोडून देत आहेत, तर तसं काही नाही. या प्रश्नपत्रिकेमध्ये ते प्रश्न आलेले आहेत आणि म्हणून मग ते मी आता तुम्हाला समजावून देतो. या ठिकाणी मित्रांनो पर्याय जे दिलेले आहेत, कदाचित पहिल्यांदाच पोलीस भरतीची परीक्षा देणाऱ्या काही बांधवांना, काही भावांना आणि बहिणींना ही बेरीज येत नसेल. अशा संख्यांना दशांश अपूर्णांकी संख्या म्हणतात. याच व्हिडिओ मालिकेमध्ये आमच्या चॅनलवरती जवाहर नवोदय विद्यालयाच्या अंकगणिताचंही मार्गदर्शन आहे, तर ते व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा बेस पक्का करू शकता आणि त्याचं मूलभूत नॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक ए दिलेला आहे 0.0822, बी दिलेला आहे 0.00822, सी दिलेला आहे 0.00594435 आणि डी दिलेला आहे 0.594443 आणि 5. तर चला मित्रांनो मग बेरीज करूया. बेरीज करताना नेहमी एक टेक्निक, दशांशाच्या बेरीज करताना कुठलाही शहाणपणा न करता, आपण अद्याप पोलीस झालेलो नाही, पोलीस होणार आहोत आणि म्हणून मग दशांशाची मांडणी एकाखाली एक करून घ्यायची व्यवस्थितरित्या. दशांशाचं ज्या ठिकाणी वरती खाली स्थळ नसेल तिथं खिशातला आपला 0 ठेवून द्यायचं. तिसरी संख्या आहे 0.000003 आणि 5. वरती काही नाही, त्याला 1 1 0 ठेवून द्यायचं. आता ती बेरीज केली. 5 ला 5 कसतात, 3 ला 3 कसतात, 4 ला 4, 3 आणि 1 4, 7 आणि 2 9 आणि 5 ला 5 कसतात. म्हणजे मग बेरीज झालेली आहे 59 44 35 5 9 4 4 3 5 5 9 4 4 3 5. पर्याय क्रमांक डी. तर दशांश अपूर्णांकांची बेरीज करताना भावांनो आणि बहिणींनो तुम्हाला दशांश एकाखाली एक मांडायचे अशा पद्धतीने आणि मगच बेरीज करायची. चला, आशा करतो की 4था प्रश्न तुम्हाला सर्वांना समजला असेलच. आता त्यानंतर 80वा प्रश्न या ठिकाणी घेतोय. प्रश्नपत्रिकेमध्ये 80 क्रमांकाला हा जो प्रश्न आलेला आहे, तर बघा इथे दिले 7 बरोबर 49. तर मग 9 बरोबर किती? तर पाहिलं म्हणजे तुमचे उत्तर लक्षात आलं असेल. 7चा वर्ग 49 आहे, म्हणजे 9चा वर्ग किती आहे? 81 आहे. तर अतिशय सोपा हा प्रश्न होता आणि एकदम हसत खेळत याचं उत्तर तुम्हाला सर्वांना समजलं असेल. याच्यात नव्याने काही सांगायची गरज नाही. पर्याय क्रमांक ए दिलेला आहे 63, बी दिलेला आहे 72, सी दिलेला आहे 81 आणि डी दिलेला आहे 90. 7 जसे 7 बरोबर 49 आहे, तर आपल्याला माहिती आहे सिन्स 7 square is equal to 7 into 7 that is equal to 49. Therefore 9 square is equal to 9 into 9 that is equal to 81. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येईल 81 आणि तुम्हाला सर्वांना ते समजलं असेलच. तर वळूया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. पुढच्या प्रश्नामध्ये दिलेली जी काही माहिती असेल ती माहिती आपण बघूया. गणिताच्या अभ्यासामध्ये बिलकुल खंड पडू द्यायचा नाही. हे एक स्पर्धा परीक्षेचं गमक आहे, रहस्य आहे. जर का तुम्ही त्यामध्ये खंड पडला तर मग जर तुम्ही थांबले
अभ्यास करताना काही दिवस तुम्ही गणिताचा सराव केला नाही, जसं व्यायाम करत असताना 4-5 दिवस जर आपण व्यायामाला गेलो नाही तसं अंग आखडून जातो, तशाच पद्धतीने गणिताचं असतं मित्रांनो. 4-5 दिवस तुम्ही जर गणिताचा अभ्यास केला नाही तर गणित तुमच्या डोक्यातून आखडून जातात. बघा, व्यासपीठावर अशा पद्धतीचे प्रश्न येतात. एकूण 12 पावणे आहेत. 12 पावणे होते. आता कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये असा प्रश्न काही शक्य नाही आहे, कारण आता असे काय करायला बंदी आहे समजा. त्यापैकी सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं. सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील? तर हा वेळखाऊ प्रश्न असतो. ज्यांना याची ट्रिक माहिती नाही ते याच्यात बेजार होतात. हस्तांदोलन होतील. 2 प्रकारे हा प्रश्न सोडवता येतो. त्यापैकी पहिली ट्रिक अतिशय सोपी आहे, परंतु मी अगोदर पर्याय सांगतो. पर्याय क्रमांक ए 24, पर्याय क्रमांक बी 66, पर्याय क्रमांक सी 78 आणि पर्याय क्रमांक डी 144. मित्रांनो, काय करायचं या ठिकाणी? सिंपल. 12च्या निम्मे किती आहेत? 6. मग 12 गुणिले 6 करायचे. किती झाले? 72. आणि त्याच्यातून हे 6 वजा करायचे. 72 मधून 6 गेले म्हणजे किती राहिले? 66. हे झालं पहिलं टेक्निक. लक्षात आलं? या ठिकाणी तुम्हाला समज संख्या दिलेल्या असतात. व्यासपीठावर जे काही पावणे असतात ते त्याची निमपट करायची, त्याला तितक्याने गुणून घ्यायचं निमपटीने आणि तेवढी वजा करायची. तर आशा करतो तुम्हाला हे सर्वांना लक्षात आलं असेलच. दुसरं याच्यामध्ये असं आहे की समजा आता काही वेळेस तुम्ही म्हणता सरळ ठीक आहे, जर विषम संख्या आली तर सरळ तेवढ्या अंकांची खालपर्यंत बेरीज करायचं आणि तेवढा अंक त्याच्यातून वजा करून टाकायचा. म्हणजे 12साठी जर म्हणाल तर बघा, 12 नंतर 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तर आपल्याला माहिती 10 पर्यंत अंकांची बेरीज किती येते? 55. अधिक 12 आणि 11 होतात 23. तर किती झाले? 5 आणि 3 8, 7 5 आणि 2 7 78. या 78 मधून 12 वजा करायचे. किती उत्तर शिल्लक राहिले? 66. तर हे एक टेक्निक वापरता येतं. समजा व्यासपीठावर 6 पावणे होते, किती वेळेस हस्तांदोलन केलं? तर 6चे निम्मे 3 आहे, 7 18, 18तून 6 गेले म्हणजे 12 वेळेस. एकदम सिंपल. समजा 9 असतील तर मग आता ते टेक्निक वापरता येते. मग 9 पासून खाली बेरीज करत जायची. 9 पासून खाली बेरीज जर केली तर 9 8 17 17 24 7 30 30 5 35 35 4 39 39 3 42 42 आणि 2 44 44 आणि 1 45. म्हणजे 1 पर्यंत बेरीज झालेली 45 45 मधून 9 वजा करायचे म्हणजे किती शिल्लक राहिले? 36. तर अशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचे उत्तर काढू शकता. अतिशय सोपा असा प्रश्न असतो. एक तर बेरजेच्या सहाय्याने आणि समसंख्या आल्या की अशा पद्धतीने गुणून घ्यायचं, त्या गुणाकार केलेल्या याच्यातून तेवढी ती संख्या वजा करून टाकायची. तर सर्वांना हा प्रश्न लक्षात आला असेल असं गृहीत धरतो. आणि आता वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. तर आज आपण एकंदरीत या ठिकाणी 5-6 प्रश्न घेतले. या पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले प्रश्न आपण घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यावर्षी तुमचं सिलेक्शन होणार आहे, जे तुमची निवड होणार आहे याची मला 100% खात्री. तुम्हाला तुमच्या निवडीपासून कोणीही रोखू शकणार नाही. फक्त एकच जण तुम्हाला रोखणार आहे, तो म्हणजे आळस. जर तुम्ही आळस केला तर मग मात्र तुम्ही यावर्षी पास होऊ शकणार नाही, यावर्षी तुमची निवड होणार नाही. कुठल्याच बाबतीमध्ये तुम्ही आळस करू नका. मग तो अभ्यास असो किंवा मैदानी चाचणी असो. ज्या पण दिवशी तुम्हाला बोर झालं त्या दिवशी ओळखायचं तुमचं अपयशाच्या पायरीवरती पहिलं पाऊल पडलं. हे सगळी प्रक्रिया करत असताना बिलकुल तुम्हाला बोर झालं नाही पाहिजे. मी वारंवार प्रत्येक व्हिडिओतून याची तुम्हाला आठवण करून देतो. तो यासाठी की बाबांनो, भावांनो आणि बहिणींनो, आजूबाजूला खूप नकारात्मक वातावरण असतं. त्या वातावरणाचा आपल्याला स्पर्श होऊ नये यासाठी मी तुम्हाला वारंवार सावध करत असतो.
तर मित्रांनो, जो कोणी हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असतील तर आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सूचना आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. जे गुरुजन वर्ग माझे सहकारी हा व्हिडिओ पाहत असतील तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ रिकमेंड करा, जेणेकरून त्यांच्या यशाच्या वाटेमध्ये आमचा खारीचा वाटा असेल आणि आम्हाला त्यांना मदत केल्याचं समाधान लाभेल. त्याचबरोबर तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबने आम्हालाही नवीन नवीन प्रश्न सोडवायला आणि व्हिडिओ निर्मिती करायला प्रोत्साहन मिळतं, उल्हास येतो आणि ते तुमच्याकडून घडावं अशी आशा व्यक्त करतो. तुम्हाला पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजची ही तासिका संपली असं जाहीर करतो. भेटूया पुढच्या तासिकेमध्ये. खूप खूप धन्यवाद.